तुम्हाला खरं सांगते, एकदा जर तुम्ही ही आमटी बनवली ना, तर जेव्हा केव्हा तुम्ही वांगं बनवाल ना, तेव्हा अशाच प्रकारे वांगं बनवाल. आता हे वांगं कसं बनवायचं? चला तर मग रेसिपी बनवूया. पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी छान तडतडून घ्यायचं आणि आले लसणाची पेस्ट घालायची. आले लसणाची पेस्ट परतली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि मध्यम आकाराचे चिरलेले वांग्याच्या फोडी घालायच्या. वांग्याच्या फोडीही तेलावर छानशा परतून घ्यायच्या. त्या परतल्या की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे. लाल तिखट थोडं जास्त घालायचं जेणेकरून आमटी अशी एकदम झणझणीत झाली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं, चवीनुसार मीठ आणि भाजलेलं कूट घालायचं. तयार होईल आपली झणझणीत अशी वांग्याची आमटी. पण एक गोष्ट, हे वांगं तुम्हाला खूप जास्त शिजवावं लागेल जेणेकरून या वांग्यातला जो अंश आहे किंवा अर्क आहे तो पाण्यामध्ये त्या आदनामध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे. तेव्हाच ही आमटी खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.